विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण सार्क संघटनेची स्थापना का झाली आणि सार्क संघटनेला आलेले यश याविषयीची काही माहिती बघितली. आता ही सार्क संघटना आशियाई राष्ट्रांची ही सार्क संघटना होती. बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान या व्यक्तीने सर्वप्रथम ही कल्पना मांडली का आशियाई पारतंत्र्यामधून मुक्त झालेल्या आशियाई राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संघटना असावी असं त्यांनी ते मत मांडलं. आणि त्यामुळे आशियामध्ये काही राष्ट्र त्यामध्ये काय झाले समाविष्ट झाले. याचा अर्थ सभासदत्व स्वीकारलं, सभासद झाले. यामध्ये पाकिस्तान, भारत, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान हे राष्ट्र सभासद झाले. आणि यामध्ये या सार्क संघटनेची स्थापना आणि सार्क संघटनेच्या माध्यमातून काही महत्वाची कामगिरी झाली. महत्वाची कामगिरी म्हणजे यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होण्यास मदत झाली. आपापसामधील मतभेद कमी झाले. सभासद राष्ट्रांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागली. व्यापाराचा विकास झाला. हे विकसनशील राष्ट्र होते म्हणजे विकासाच्या मार्गावर होते. यामधून या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं राहणीमान उंचावलं. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास झाला. अंमली पदार्थाचा व्यापार होऊ नये, तरुण वर्गाने अंमली पदार्थाचं सेवन करू नये यासाठी एक स्वतंत्र कक्ष म्हणजे विभाग निर्माण करण्यात आला. बांगलादेशामध्ये कृषी विभाग निर्माण करण्यात आला. या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी संशोधन, बी बियाणे, पशुपालन, मत्स्य उत्पादन या विषयांवर संशोधन झालं, त्याचा प्रसार करण्यात आला. एकंदरीत याचा जर विचार जर केला तर सार्क संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींना यश आलं, काही अपयश आलं. परंतु संपूर्ण जर विचार जर केला तर सार्क संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच अंशी यश प्राप्त झालं. ही आशियाई राष्ट्रांची ही संघटना होती. यानंतर आपल्याला बघायचं आहे राष्ट्रकुल, कॉमनवेल्थ. ब्रिटिश अंतर्गत अनेक वसाहती होत्या, अनेक राष्ट्र होते. हे राष्ट्र पारतंत्र्यामध्ये होते. या राष्ट्रांना स्वातंत्र्य नव्हतं. पारतंत्र्यामधून मुक्त झालेल्या राष्ट्रांना असं वाटत होतं का एखादी आपली पण आंतरराष्ट्रीय संघटना असावी. आणि यामध्ये या राष्ट्रकुलाची किंवा या संघटनेची स्थापना झाली. ब्रिटिश अंतर्गत ज्या वसाहती होत्या, या वसाहतींना 1930 नंतर ब्रिटिशांनी हळूहळू, एकदम नाही, हळूहळू म्हणजे क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्यास सुरुवात केली. या राष्ट्रकुलाचं जे प्रमुख कार्यालय होते, हे प्रमुख कार्यालय इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी ब्रिटिश संसदेने
काही वसाहतींना अंतर्गत स्वातंत्र्य दिलं. म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या देशातील काही कारभार पाहण्याचं त्यांना अंतर्गत स्वातंत्र्य दिलं. परंतु हे जे राष्ट्रकुल होतं, या राष्ट्रकुलावर सुरुवातीला इंग्लंडचा राजा किंवा राणी यांची प्रमुखपदी निवड केली जाते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चालत. राष्ट्रकुलाचे नेमके फायदे काय लक्षात घ्या. अनेक पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत झाली. त्यानंतर चळवळ, अनेक पारतंत्र्यामध्ये काही जे राष्ट्र होते, या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. या चळवळींना राष्ट्रकुलांनी पाठिंबा दिला. क्रीडा म्हणजे खेळ. राष्ट्रकुल, या राष्ट्रकुलामध्ये जे सभासद राष्ट्र होते, या सभासद राष्ट्रांमध्ये काही खेळाडू होते, हौशी खेळाडू होते. या खेळाडूंना जे ऑलिम्पिक प्रमाणे ज्या स्पर्धा होत्या, क्रीडा स्पर्धा होत्या, त्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची यांना संधी मिळाली. त्याचप्रमाणे राष्ट्रकुल, या राष्ट्रकुलामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राष्ट्रकुलामध्ये भारताने पण काय घेतला, सहभाग घेतलेला. कारण का, याचं महत्वाचं कारण म्हणजे पंडित नेहरू यांनी जे राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये राष्ट्रकुला संबंधित आपले विचार मांडले आणि नंतर भारताने राष्ट्रकुलामध्ये राजस्थानमधील जयपूरच्या अधिवेशनामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं आणि भारत राष्ट्रकुलामध्ये काय झाला, सहभागी झाला. का इंग्लंडमधून भारतात अनेक लष्करी साधन सामुग्री मिळत, लष्करी साधन सामुग्री मिळत, व्यापार, यामधून भारताच्या व्यापाराचा विकास होण्यास मदत झाली. भारताचा व्यापार वाढला. कारण का, त्याचे राष्ट्रकुलामध्ये जे सभासद राष्ट्र होते, या राष्ट्रामध्ये व्यापार करण्याची संधी भारताला मिळाली. पाक तुम्हाला माहिती, आता थोडंसं प्रमाण कमी झालं पण आहेच, मला टीका करायची नाही, परंतु मी सांगतो, पुस्तकात आहे ते सांग. पाकिस्तानचं धोरण बऱ्याच अंशी भारताविरोधी असतं. पाकच्या या धोरणास अडथळा निर्माण करण्यासाठी भारताला राष्ट्रकुलाची मदत, राष्ट्रकुलाच्या माध्यमातून अनेक जे राष्ट्रांचे आपापसामधील जे वाद होते, ते वाद मिटवण्यास मदत झाली. इंग्लंडमध्ये एक असा गट होता, या गटाचा वसाहतींना स्वातंत्र्य देण्यास विरोध होता. परंतु राष्ट्रकुलाच्या पुढाकाराने इंग्लंडमधील या गटाला विरोध करण्यात आला आणि शेवटी राष्ट्रकुलाच्या माध्यमातून अनेक पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. आणि राष्ट्रकुलाचा अजून एक फायदा सांगतो. राष्ट्रकुलाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास झाला आणि क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रांना सहभाग घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं किंवा त्याची परवानगी मिळाली.
थोडक्यात राष्ट्रकुलाचा जर विचार जर केला तर राष्ट्रकुलाचा विचाराचा चांगले फायदे झाले. याच्यामधून व्यापाराचा विकास झाला, लोकांचं राहणीमान उंचावलं, आपापसामधील मतभेद कमी झाले, अनेक पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत झाली, स्वातंत्र्य चळवळींना यांनी पाठिंबा दिला, क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यास मदत झाली आणि सामाजिक आणि आर्थिक विकास झाला. 1986च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर 1986च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर भारताने बहिष्कार केला. आता एकीकडे मी तुम्हाला सांगितलं का राष्ट्रकुलाचं सभासदत्व भारताने स्वीकारलं आणि दुसऱ्या बाजूला मी सांगू राहिलो का राष्ट्रकुलाच्या क्रीडा स्पर्धेवर भारताने बहिष्कार केला. राष्ट्रकुलामध्ये क्रीडा स्पर्धा घ्यावी ऑलिम्पिकच्या धर्तीवर, ही कल्पना, हे विचार रेव्हरंड कपूर या व्यक्तीने मांडले. ऑलिम्पिक मध्ये ज्याप्रमाणे सामने होते त्याचप्रमाणे राष्ट्रकुलामध्ये असणाऱ्या सभासद राष्ट्रांमध्ये हौशी खेळाडूंचे सामने झाले पाहिजे, ही कल्पना रेव्हरंड कपूर यांनी मांडली. सुरुवातीला या क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने सहभाग घेतला, परंतु 1986च्या क्रीडा स्पर्धेवर भारताने बहिष्कार टाकला. का? इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविषयी वर्ण द्वेषाचं धोरण ठरवलं, वर्ण द्वेषाचं धोरण. आणि या वर्ण द्वेषाला राष्ट्रकुलामध्ये अनेक सभासद राष्ट्रांचा विरोध होता. इंग्लंडने हे वर्ण द्वेषाचं धोरण सोडून द्यावं असं अनेक सभासद राष्ट्रांना वाटत, त्यांनी विरोध केला. भारताने पण विरोध केला आणि शेवटी इंग्लंडने यामध्ये तडजोड केली नाही आणि भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1986च्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार केला. मी पुन्हा एकदा सांगतो की ही जी कल्पना होती ऑब्जेक्टिव्हसाठी, रेव्हरंड कपूर ह्या व्यक्तीने क्रीडा स्पर्धेची ही कल्पना मांडली. अशा प्रकारे आपण या मुद्द्यांचा अभ्यास केला. आता आपल्याला बदलता भारत बघायचा. प्रकरण नंबर 11, बदलता भारत. आतापर्यंत आपण शीत युद्ध पाहिलं. शीत युद्धातला शेवटचा मुद्दा आपण बघितला, राष्ट्रकुल. राष्ट्रकुलाची निर्मिती का झाली, राष्ट्रकुलाचं सभासदत्व भारताने का स्वीकारलं आणि क्रीडा स्पर्धेवर भारताने बहिष्कार का टाकला. प्रकरण नंबर 11, बदलता भारत. 1990 नंतर भारतामध्ये अनेक बदल झाले. अनेक बदल झाले म्हणजे अनेक सुधारणा झाल्या. त्या कोणकोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचे गॅट करा. हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा हा गॅट करार. या गॅट करारामध्ये एकूण 123 राष्ट्र या गॅट कराराची कल्पना, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार झाला. म्हणजे थोडक्यात प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा
व्यापार करताना कुठल्याच प्रकारचं अडथळा येता कामा नये आणि यामधून प्रत्येक देशाचा व्यापाराचा विकास झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची कल्पना होती। आणि यामध्ये जे जगात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या बलाढ्य राष्ट्रांनी आपल्या देशातील व्यापाराचा विकास होण्यासाठी जकात म्हणजे कर थोडक्यात याचे निर्बंध म्हणजे बंधन लादले होते। याचा फटका सर्वसामान्य राष्ट्रांना बसला। कशामुळे? जकातील। मग हे जकातीचे जे निर्बंध होते हे जकातीचे निर्बंध कमी झाले पाहिजे हा ह्या गॅट कराराचा एक उद्देश। व्यापाराचा विकास करणे म्हणजे व्यापारावरील जे काही बंधन होते ते कमी करणे, जकातीमधले बंधन कमी करणे म्हणजे थोडक्यात उदारीकरण। उदारीकरण याचा अर्थ मुक्त व्यापार। उदारीकरण याचा अर्थ काय? मुक्त व्यापार। या गॅट कराराच्या माध्यमातून वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जे आपापसातील जे अंतर्गत मतभेद होते ते मतभेद कमी होण्यास मदत झाली। विकसनशील राष्ट्र याचा अर्थ बरेच राष्ट्र विकासाच्या मार्गावर। या राष्ट्रांचा विकास होण्यास गॅट कराराच्या माध्यमातून मदत झाली। या गॅट कराराचं सभासदत्व भारताने स्वीकारलं। पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी यांनी गॅट कराराचं सभासदत्व स्वीकारलं। गॅट करार स्वीकारला का? यामधून भारताच्या व्यापाराचा विकास होणार होता। व्यापारासाठी व इतर कंपन्यांसाठी भारताला इतर देशांशी करार करणं सोपं जात होतं। आणि गॅट कराराचा एक फायदा कोणता झाला? अनेक विदेशी कंपन्या भारतामध्ये आल्या, त्यांनी भारताबरोबर करार केले, कंपन्यांची निर्मिती केली आणि यामधून व्यापार वाढला आणि या व्यापारामधून भारताचा आर्थिक विकास झाला आणि याच्यामधून जे बेकारीचं जे प्रमाण होतं, दारिद्र्याचं जे प्रमाण होतं हे कमी झालं। या गॅट कराराचं रूपांतर ओटो मध्ये झालं। ओटो ही जागतिक व्यापारी संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचा अर्थ जागतिक व्यापारी संघटनेमध्ये याचं या गॅट कराराचं रूपांतर झालं। ही जी कल्पना होती ही कल्पना आर्थर डंकेल ह्या व्यक्तीने या संघटनेची कल्पना मांडली आणि या संघटनेचं महत्व या व्यक्तीने अनेक राष्ट्रांना पटवून दिलं। यामधूनच किती राष्ट्र? 123 राष्ट्रांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। या संघटनेचे काम, या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक राष्ट्राचा आर्थिक विकास होण्यास मदत झाली आणि त्याचप्रमाणे विकसनशील जे राष्ट्र आहे त्या विकसनशील राष्ट्रामधील लोकांचं राहणीमान उंचावलं का? व्यापार वाढला। व्यापारामधून काय झालं? नफा मिळाला। नफ्यामधून आर्थिक विकास झाला, लोकांचं राहणीमान उंचावलं, वेगवेगळ्या कंपन्यांची निर्मिती झाली।
या कंपन्यांच्या माध्यमातून देशातील लोकांना रोजगार मिळाला, दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं, बेकारीचं प्रमाण कमी झालं. जगात मी तुम्हाला सांगितलं, दुसऱ्या महायुद्ध काळात या बलाढ्य राष्ट्रांनी आपल्या व्यापाराचा विकास व्हावा यासाठी व्यापारावर जकात बसवली होती, म्हणजे जास्त कर बसवला. वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्बंध होते. या संघटनेच्या माध्यमातून ही जकात कमी करण्यात आली. खुलं व्यापारिक धोरण ठरवण्यात आलं. लपवाछपवीला कुठलाच आधार, व्यापारामध्ये लपवाछपवी, खोटेपणा याला कुठल्याच प्रकारचा आधार या संघटनेने दिला नाही. आणि यामधून अनेक, म्हणजे या ओटोच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांचा विकास झाला, अनेक देशांनी त्याचं सभासदत्व स्वीकारलं. या गॅट कराराच्या माध्यमातूनच ही ओटोची निर्मिती झाली. आणि उद्याच्या तासाला आपण या गॅट करारामध्ये भारताने का सहभाग घेतला आणि भारताचा कसा विकास झाला याचा आपण अभ्यास करू. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.